शहरी भागामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रांवर जास्त भर दिला जातोय। मी सध्या आहे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात आणि भाजपचे उमेदवार सुधाकर कोळे आहे। भाऊ, किती तास पदयात्रा असते रोज? आम्ही दररोज मी सकाळी 7 ते 9 प्रत्येक मोठ्या गार्डनमध्ये जाऊन योगा करणारे, मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधतो आहे। त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय आमच्याकडनं अपेक्षित आहे आणि उत्साहाने आम्हाला अनेक सूचना ते करतात। 9 ते 12, 12:30, 1 पर्यंत आमची पदयात्रा असते। दुपारच्या भेटीगाठी मीटिंग असते आणि परत सायंकाळी 4 ते 7 पर्यंत आमची पदयात्रा असते। पदयात्रा सोपं आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी? कठीण आहे, मेहनत घ्यावी लागते, परंतु ज्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाशिवाय इथे कमळ फुलू शकत नाही त्यांच्यापर्यंत जाणं हे पदयात्रा म्हणजे सर्वात चांगलं साधन आहे। काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जात आहे, काय प्रश्न? लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा। शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद। केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजीच्या नेतृत्वात सरकार येत आहे। अशा वेळेस पश्चिम नागपूरचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी लक्ष्मी ही कमळावर बसून येणार आहे। कमळ फुलणं गरजेचं आहे। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्हाला आता मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे। लाडल्या बहिणीवर जो आक्षेप काँग्रेसने घेतला आहे तो पुसून काढायचा आहे। आम्हाला लाडल्या बहिणींना बहिणीसारखं सहकार्य करायचं आहे। असे अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि इथे कमळ फार मोठ्या फरकाने फुलणार आहे। तुम्ही तशी या मतदारसंघासाठी नवीन चेहरा आहे, त्याचा कसा सामना करताय? आमच्या इथे नवीन जुना हा कधी वाद नसतो। उमेदवार कधीच निवडणूक लढवत नाही। आमचा सामान्य कार्यकर्ता, बूथ प्रमुख, नगरसेवक, जनता ही निवडणूक लढवत असते। त्याच्यामुळे आमच्यासमोर सुधाकर कोळे उमेदवार नाही, आमचा उमेदवार कमळ आहे आणि त्यामुळे कमळाला घेऊन आम्ही सगळे घरोघरी चाललो आहे। त्यामुळे मला कुठलीही अडचण नाही, काही त्रास नाही। विकास ठाकरे विद्यमान आमदार तुमच्या विरोधात लढत आहेत, कसं बघता? आणि तिकडे अपक्ष नरेंद्र जिचकार। जनतेला माहीत आहे विकास ठाकरेंनी 5 वर्षात पश्चिम नागपूरचा सत्यानाश केला आहे, मागं ढकललेला आहे। दुसरी महत्त्वाची, विकास ठाकरे नरेंद्र जिचकार किती चांगले मित्र आहे सगळ्या जनतेला माहीत आहे। कालच बऱ्यापैकी त्यांची म्हणजे फायटिंग झालेली आहे। हे अशीच होत राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना। आम्ही जनतेची सेवा करू। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी पदयात्रांवर भर दिला जातो आहे। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा शहरांमध्ये एक सोपं माध्यम प्रचाराचं। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।